घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे यासारखी दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीला दिलेल्या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील पुढचं पान म्हणजेच सखाराम बाइंडर. आणि ह्याच सखाराम बाइंडर या नाटकाचा प्रयोग 22 वर्षांच्या नंतर पुन्हा सुरू होतोय आणि तो राजधानी नवी दिल्लीमधनं सुरू होतोय. अभिनेते सयाजी शिंदे आहेत माझ्यासोबत. सर, दिल्लीमध्ये सखाराम बाइंडरचा प्रयोग काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? कारण देशाच्या राजधानीतनं हा प्रयोग तुम्ही करताय. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आणि त्याच्यामध्ये सखाराम बाइंडरचं शुभारंभाचा प्रयोग होतोय. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि मी स्वतःच तिसऱ्या कंपनीबरोबर, तिसऱ्या टीमबरोबर हे काम करत आहे सखाराम म्हणून. तर मला कमलाकर सारंग ज्यांनी निळू फुलेंना घेतलं होतं त्यानंतर त्यांना मला घ्यावं असं वाटलं आणि मला हे करेन का नाही नाटक मला वाटत होतं की नाही आपण कसं करणार एवढं गाजलेलं नाटक. पण निळू भाऊंनी सांगितलं मला की तू कर. आणि विजय तेंडुलकर म्हणाले त्यावेळेला की माझा सखाराम मला भेटला. असं करत असताना परत 25 वर्षानंतर मला असं वाटतं की विजय तेंडुलकरांच्या निखारा जे कंगोर आहे ते मला तेव्हा समजलेच नव्हते. मला आत्ता ते परत नव्यानंच करावं असं वाटतंय. इतक्या वर्षात सिनेमात काम केल्यानंतर बरेच निर्माते विचारत असताना पण मी कधी केलं नव्हतं. पण नंतर मला ते चॅलेंज घ्यावंसं वाटलं. मुख्य म्हणजे कलेमध्ये शरीर भाषा बदलली नाही, अश्लीलतेच्या परिकल्पना बुदलेल्या नाहीत, नीतिकल्पना, प्रमाण भाषा, ज्या कल्पना आपण घेऊन बसलो आणि जगतोय, प्रत्यक्षात जगतोय ते वेगळं आणि चेहरा बुरखा पांघरून जगतोय ते वेगळं. हे सगळं कधीच तेंडुलकरांनी कधीच त्यावेळेलाच काय म्हणतात त्याला उभं आडवं फाडलेलं होतं. पण ते अजूनपर्यंत पोहोचलेलंच नाही. मला असं वाटतं की नव्यानं पोहोचलं पाहिजे तिथपर्यंत. नाटकाच्या विषयावरती आपण गप्पा मारूयाच, पण त्याच्यापूर्वी तुम्ही आत्ता उल्लेख केला की निळू भाऊंनी हे नाटक केलेलं आहे. निळू फुलेंसारख्या एका अभिनेत्यानं, ज्या अभिनेत्यांकडे सगळी नवी पिढी किंवा जो अभिनयामध्ये येतो तो निळू फुलेंचा अभिनय बघूनच या क्षेत्रामध्ये काम करत असतो, त्यांनी उमटवलेला ठसा तो तेच पुन्हा तुम्हाला पात्र करायचं दबाव होता हे करताना, आणि ती भूमिका तुम्ही कशी पार पाडली? मुळात निळूभाऊंना बघून आम्ही पण मोठे झालो. निळूभाऊंना मी विचारलं तेव्हा निळूभाऊंनी मला सांगितलं की सयाजी, माझा एक बाज आहे तो पुसला जाणार, पण स्वतः नटाला स्वतःचा एक बाज असा लागतो, तो बाज तुझ्याकडे आहे. त्यामुळे ज्या नटाने स्वतःचा बाज आहे तो त्या नटाने तो रोल केला तर चांगला होईल आणि तुला तो शोभून जाईल. कारण तुझा एक सातारीपणा आहे, सातारचा एक ठसका आहे, तुझी बोलण्याची लकब वेगळी आहे. मग मला वाटलं भाऊंनीच जर आपल्याला एवढा आशीर्वाद दिला आहे, सांगितले, समजावून सांगितले, तू कर म्हटलं तर मी डेअरिंग केलं. मी असं म्हणणार नाही कधी की भाऊंनी जे केलं आहे ते ज्या लेवलला असेल मी बघितलंच नाही त्यावेळेला. पण तो जो काय ऐकून लोकांच्या मनातलं जे आहे तो तर विचार करत नाही. पण आपल्याला तो विचार, तेंडुलकरांचं म्हणणं आणि नव्यानं परत मांडणं, ह्या गोष्टीच्या अर्थानं दबाव तर आहे, तो आज पण आहेच की पण समजून उमजून करण्याचा प्रयत्न एक नट म्हणून. विजय तेंडुलकर, निळूभाऊ म्हणाले तुमच्यामध्ये सातारी बाज आहे. विजय तेंडुलकरांना सखाराम जो आहे तो वाईमध्येच सापडलेला होता, त्याच्यामुळे तो सिमिलर आहे असं म्हणायचं. बरोबर. योगायोगानं तो वाईचा माणूस होता, त्यांना तो एस टी स्टँडवर भेटला आणि त्यांना क्लिक झालं की ह्याच्या थ्रू मला काहीतरी हे पात्र घेऊन मला बोलायचं आहे. आणि मग त्यांनी ते एका रात्रीत पहिला अंक लिहिला होता आणि मग नंतर दुसरा अंक लिहिला. तर अजरामर नाटक म्हणजे एक विचार कसे असतात, एक दृष्टिकोन कसं असतं, समाजाचा अभ्यास किती असतो, मनुष्य जातीचा अभ्यास किती असतो, त्या जितकं शोधावं तितकं सापडतच आहे. आणि मग कधी कधी असं वाटतं की हे संभाषण म्हणजे हे डायलॉग नाहीतच आहे, ह्या तर कविताच आहेत. आणि त्याच्यामध्ये मधल्या ज्या गाळलेल्या जागा आहेत, जे बिटवीन द लाईन्स आहेत, ते खूप काही बोलू इच्छितं आणि आपल्याला ते अजून मांडताच येत नाही आहे. अजून पण माझा तो प्रयत्न चालला की बापरे, हे कसं आपण लोकांसमोर जे म्हणायचं ते पोचू शकणार ह्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न तर करणारच आहे, सगळे मिळून करणार आहे आम्ही. तुम्ही जरूर बघायला या 4 तारखेला संध्याकाळी आपल्या आकाशवाणी भवनला आणि पहाडगंजला, 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता नूतन मराठी शाळा पहाडगंजला या. सर, नाटकाचा विषय म्हणजे लग्नसंस्था, लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावरती आपण आत्ता बोलतो, पण तेंडुलकरांनी हा विषय 50-55 वर्षांपूर्वी लिहिला होता. म्हणजे त्यावेळी या विषयावरती चर्चा करणं एक नाटकाचं तेव्हा काय झालं होतं आपण सगळ्यांनी बघितलं. नाटकाचे काही प्रयोग झाले की बंद पडलं होतं, तेव्हा तेंडुलकरांनी हा विषय लिहिला होता. म्हणजे काय दृष्टिकोन असतं आणि अजून पुढे गेलो का मागे गेलो आपण, अशी परिस्थिती आत्ता पण आहे.
आपण सुधारलं आहे का नाही सुधारलं माहिती नाही. आजही काही स्त्रियांवरचे अन्याय असतील, मनुष्य जातीचा जो बुरखेपणा आहे, नीतिकल्पनांच्या ज्या संकल्पना आहेत, यातल्या खरेपणाच्या जवळ आपण पोचलो आहे का? का आपण अजूनही काय म्हणतात त्याला मेंढरासारखे धावतोय आणि सगळे कोणी काय ते बोललं की सगळे धावत आहेत त्याच्यामध्ये. मग विचार करतो की नाही माणूस म्हणून, हा माणूस म्हणून विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारं नाटक आहे. सर, या नाटकावरती जेव्हा नाटक आलं होतं तेव्हा खूप विरोध झालेला होता. बाळासाहेब ठाकरेंनी त्या नाटकामध्ये मध्यस्थी केली. म्हणजे निळूभाऊंनी जेव्हा काम केलं होतं, मध्यस्थी करून त्यांना खरं तर शो करावं होतं. कोर्टातही जावं लागलं 7-8 महिन्यांचं. याच्यानंतर आत्ताची सध्याची परिस्थिती काय, लोक या नाटकाचं कसं स्वागत करतात? कारण तुम्ही सोशल मीडिया असेल किंवा इतर सगळीकडे टाकताय, लोकांचं स्वागत कशा पद्धतीने? आता कसं ती सेन्सॉर बोर्डानं केलेलं आहे, त्याचा इतिहास गाजलेला आहे. पण नव्या पिढीनं हे बघितलं पाहिजे आणि जुनी पिढी परत एकदा बघेलच. पण नव्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे की ही काय क्रांतिकारी नाटक काय आहे, काय विचार आहे त्याचा, की एक समाजाला बदलू पाहण्याची ताकद एका कलेमध्ये कशी असू शकते, विचार करायला लावण्याची ताकद एखाद्या नाटकात किती असू शकते. तर ह्याच्यासाठी नवीन पिढीने हे बघितलं पाहिजे. आता तेवढा विरोध करण्याचं तसं कारण नाही, कारण ते सगळीकडून प्रूव्ह झालेलं आहे मला वाटतं. ज्यांनी विरोध केला होता त्यांनी नाटक न बघता विरोध केला होता त्याही काही. हो, त्यावेळेला विनाकारण शिवाजी मंदिरचे फुटलाईट फोडले होते आणि पुण्याचे प्रयोग बंद पाडले होते वगैरे वगैरे. पण तेच आहे ना, यांना चेहरे नाहीत, यांना विचार नाही. अशी माणसं हे करू शकतात. विचारानं बसलं तर आपण तो प्रश्न सोडवू शकतो ना. आता तुम्ही सांगताना, आता मगाशी बोलताना म्हटलं की 3ऱ्या संस्थेसोबत मी हे नाटक करतोय. यापूर्वी तुम्ही सोनाली कुलकर्णींसोबत या नाटकामध्ये काम केलं होतं. आता नवीन पात्र आहेत, नेहा जोशी आहेत. कॉम्बिनेशन कसं आहे, म्हणजे ते काम करण्याचं आता तुम्ही जी प्रॅक्टिस करतात ह्या दोन्हीमध्ये कॉम्बिनेशननी दोन्हीचं कसं वेगळंपण आहे असं मला? मी पहिल्यांदा केलं तेव्हा जे पहिलं बसवलं होतं त्यावेळेला मुख्य म्हणजे मला जाणवलं भाग की शरीर भाषा ही बदललीच नाही, नीतिकल्पना बदलल्याच नाहीत, पण नाटकाची म्हणून एक पात्रांची वागण्याची पद्धत होती, ती पद्धत खरी नाही आहे, तशी असू शकत नाही. पण ती समाजाला मान्य होईल का न मान्य होईल का अशा पद्धतीतनं होते. आता आपण म्हणतो की नाही, त्याच्या खरेपणाविषयी आईला आई, बायकोला बायको, मुलाला मूल, तर ठेवलेल्या बाईला ठेवलेली बाई, इतकं स्पष्ट ओपन का बोलू शकत नाही? आपल्याला खऱ्या गोष्टीला खऱ्या गोष्टीसारखं वागू का नाही, हा मुद्दा घेऊन आता करतो. एक सगळं शेवटचा प्रश्न, शेवटाकडे जातोय. यापूर्वी म्हणजे तुम्ही जे सगळे नाटकं हे नाटक सगळं तुम्ही केलेलं आहे, वेगवेगळ्या या सगळ्या म्हणजे नाटकाचा वेगवेगळ्या बघायला मिळाले तुम्हाला, लोकांचा अनुभव म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. पण त्यात सखाराम बाइंडरची ओळख जी करून देता ते एक वेगळ्या पद्धतीने जातं. एक शेवटी जाता जाता प्रेक्षकांसाठी सखाराम बाइंडरनी नेमकं नाटकात कशी ओळख करून देते, एक झलक छोटीशी? सखाराम बाइंडरची अनाऊन्समेंट विशेष आनंदाची गोष्ट आहे की माननीय आदरणीय आमचे काय ज्यांचा आयडॉल म्हणून नाना पाटेकर सर, त्यांनी त्यांची अनाऊन्समेंट केलेली आहे. आणि शुभेच्छापर आपल्या, मी तर नाव सांगत नाही, नंतर बोलतो, पण असं त्या गोष्टी ओपन करायच्यात. पण असं हेच आहे. आणि सखारामची ओळख सखाराम बाइंडर अशाच अर्थाला आहे, असं वेगळं म्हणून असं काय नाही. सखाराम बाइंडरच्या भूमिकेत सयाजी शिंदे अशा पद्धतीने येईल. पण नेहा जोशी लक्ष्मीच्या भूमिकेत आहे, चंपाच्या भूमिकेत अनुष्का बोराडे, असं. तुझं काय म्हणणं वेगळं म्हणजे? सखाराम ज्यावेळेस येतो, सखाराम आपली स्वतःची ओळख करून मी सखाराम, डायलॉग म्हणतोयस, पटत असेल तर टाका बोचकं खाली, नाही तर तशाच बाहेर चला. हा राजाचा माल नाही, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही, तो काय आहे ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. सब घोडे 12% मामला इथं कपणार नाही. डोकं गरम आहे आपलं, भडकलं तर मारतो बेदम. आणि ते सखाराम बाइंडर बघण्यासाठी उद्या दिल्लीकरांना एक शेवटचं आव्हान काय? दिल्लीकरांनी मराठीचा झेंडा तुम्ही दिल्लीत लावलेलाच आहात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलो आहे, आम्हाला तुम्हाला विचार देण्यासाठी आलो आहे.
लेखकाचं म्हणणं काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलं आहे. विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, अजरामर नाटक आहे. तुम्ही अवश्य सगळ्यांनी बघायला या, तुम्हाला आनंद वाटेल. निश्चितच हे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अभिनेते सयाजी शिंदे होते आणि त्यांनी सखाराम बाइंडरबद्दल नाटकाबद्दल भूमिका मांडलेली आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1972 साली हे नाटक खरं तर विजय तेंडुलकरांनी लिहिलं. स्त्रीपुरुषांवरती असलेला मुद्दा असेल किंवा लिव्ह इन रिलेशनशिप असेल, या सगळ्या अनुषंगानं विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं हे नाटक पुन्हा एकदा उद्या दिल्लीमध्ये येतं आहे आणि त्या अनुषंगानं सयाजी शिंदे TV9 मराठीशी बातचीत करतो आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे दिल्लीकरांना की उद्या सगळ्यांनी नाटक बघायला या. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.